सध्याच्या काळात अनेकांना आपले वजन नियंत्रित असावे असे वाटते. खास करून महिला वजनाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मूग डाळ किंवा मुगाची जी उसळ आहे याचे महत्त्वपूर्ण फायदे सांगणार आहोत. बऱ्याच लोकांना काही प्रश्न असतात की मुगाची उसळ खाण्याने काय फायदे होतात, मूग उसळ कोणी खाऊ नये, मूग आरोग्यासाठी चांगले आहे का, किंवा दिवसातून किती मूग किंवा मुगाची उसळ खाल्ली पाहिजे, असे बरेच प्रश्न जे तुम्हाला भेडसावत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मुगाबाबत, मुगाच्या उसळीबाबत सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तर चला सुरू करूया. व्हिडिओवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. मूग हिरवे, पिवळे, काळे 3 प्रकारचे मिळतात. हिरवा मूग सर्वश्रेष्ठ आहे. हिरव्या मुगाची उसळ तर खायला अतिशय चविष्ट लागते. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही विटामिन्स, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून मानले जाते. मुगाला मित्रांनो, बरेच लोक मुगाची डाळ खातात आणि ती टरफले काढलेली असते, पॉलिश डाळ असते, तर ती तुम्हाला पाहिजे तेवढा लाभ देत नाही. त्यामुळे तुम्ही घरी बाजारातून अख्खे मूग विकत आणा, त्याची भाजी बनवा किंवा जर तुम्ही त्याची उसळ बनवली भिजवून तर ती अतिशय उत्तम आहे. उसळ कशी बनवायची हे देखील आम्ही तुम्हाला याची योग्य पद्धत व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत. मूग कफ, पित्त व रक्तसंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचितच पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, संबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त पडतात. ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा पिलेला दिला जातो. तो अतिशय उत्तम आणि गुणकारक आहे. जीर्ण ज्वरात ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा देखील घेतला जातो. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्या लोकांचं वजन जास्त आहे आणि वजन कमी करण्यासाठी खूप लोक वेगवेगळे पर्याय निवडतात आणि वेगवेगळ्या पद्धती आजमावतात आणि याच्यात खूप लोक अतोनात पैसा देखील खर्च करतात. परंतु मूग तुमच्यासाठी असा एक पर्याय आहे जो तुम्हाला घरात खूप स्वस्त दरात उपलब्ध होतो आणि त्यासाठी तुम्हाला कुठे भटकावे लागत नाही. शिवाय ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे त्या लोकांना वजन कमी करण्यासाठी नको ते पर्याय सुचवले जातात आणि यासाठी डॉक्टर असो किंवा वेगवेगळे महागडे दवाखाना तुम्ही करतात किंवा डॉक्टर तुमच्याकडून नको त्या प्रमाणात पैसा उकळतात. परंतु मुगाची उसळ वजन कमी करण्यासाठी असा एक पर्याय आहे जो तुम्हाला खूप कमी खर्चिक आहे. तर मित्रांनो, जर वजन कमी करायचं असेल तर सकाळी तुम्ही जो पण नाश्ता करता, भरपूर लोकांना किंवा 90% लोकांना सकाळी नाश्ता करायची सवय असते आणि सकाळी नाश्त्यामध्ये ते पोहे खातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड खातात. त्यांचं असं मत राहतं की सकाळी ते थोडंसं काहीतरी तळलेलं खातील आणि दुपारी चांगला आहार घेतील. परंतु तुम्ही तिथं चूक करता. सकाळी तुम्ही तळलेले पदार्थ खाऊ नका. जर वजन कमी करायचं असेल तर त्याला एक पर्याय म्हणजे तुम्हाला मुगाची उसळ खायची आहे. मुगाची उसळ खाल्ल्याने वजन तुमचं खूपच जलद गतीने कमी होतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर मूग म्हणजे मोड आलेले मूग नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर तुम्ही आजपासूनच नाश्त्याला मुगाची उसळ खाणं सुरू करा. मधुमेह असलेल्या लोकांसाठी मुगाची उसळ हे खूप फायदेशीर ठरतं. मित्रांनो, ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांनी त्यांच्या आहारात नियमित मोड आलेले कडधान्य तसेच मोड आलेले मूग खावेत. त्याने त्यांच्या शरीराला प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर मिळतातच. तसेच मोड आलेल्या मूगमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करून
इन्सुलिन लेव्हल सुरळीत काम करण्याचे गुणधर्म असतात. तसेच मोड आलेले मूग हे पचायला हलके असतात. म्हणूनच डॉक्टर लोक हे नेहमी मधुमेही लोकांना त्यांच्या आहारात कडधान्य खायला सांगतात. आणि ज्या स्त्रिया गरोदर असतात त्यांना तर खास करून मुगाची उसळ खायला दिली जाते. त्यामुळे तुमच्या घरात जर काही वृद्ध लोक असतील किंवा असं कोणी असेल ज्याला मधुमेह आहे किंवा मधुमेह होण्याची शक्यता आहे, सुरुवात आहे, त्यांना तुम्ही आजपासूनच मुगाची उसळ खायला द्यायला सुरुवात करा. तुम्ही त्याला मुगाची भाजीही करून देऊ शकता आणि नाश्त्याला किंवा दुपारी भूक लागल्यावरती मुगाची उसळ बनवून देऊ शकता. याच्याने त्यांच्यातील जे रक्त आहे अंगात, त्या रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही आणि इन्सुलिनही व्यवस्थित तयार होईल. त्यामुळे त्यांना बाहेरून इन्सुलिन देण्याची गरज देखील भासणार नाही. मुगापासून आपण खूप सारे पदार्थ बनवू शकतो. मूगपासून आपण अशा काही वस्तू बनवू शकतो ज्या चवीलाही खूप चविष्ट असतात आणि शरीरालाही खूपच आरोग्यदायक असतात. तसेच आपल्याला त्यातील गुणधर्म हे माहीत नसतात. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आम्ही बनवलेला आहे. हल्ली आपण आपल्या शरीराचे, आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे आपल्याला खूपच आजारांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी आपण आपल्या आरोग्याला जपायला हवे. तसेच आपण आपली दिनचर्या व त्याचे टाईम टेबल आखायला देखील हवे. आपल्या शरीरासाठी लागणारा आहार आपण नियमित घ्यायला हवा. आपल्या शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म मिळाल्याने आपल्याला एनर्जी आल्यासारखे वाटते. तसेच आपल्या शरीरात प्रोटीनची मात्रा असल्यावर आपण निरोगी राहतो. अशा वेळी आपण आपल्या आहारात नेमके कोणते पदार्थ खावेत याबाबत भरपूर लोकांना संभ्रम असतो. तर कडधान्य खाणं हा आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि कडधान्यामध्ये भिजवलेले मूग किंवा कोंब आलेले मूग, मुगाची उसळ हे अगदी उत्तम आणि योग्य पर्याय आहेत. मोड आलेल्या उसळीचं जर तुम्ही सेवन केलं तर याच्यामुळे तुमची पचनक्रिया ही सुरळीत राहते. नियमित मोड आलेले मूग खाल्ल्याने ते खायला हलके व पचायला सोपे राहतात. तसेच मोड आलेले मूग खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकले जातात. म्हणजेच शरीरातील टॉक्सिन बाहेर फेकल्या गेल्यामुळे तुमची अन्नपचनाची जी क्रिया आहे ती सुरळीत होते. तुम्हाला गॅसेससारख्या समस्या होत नाही. मूग हे पचायला अगदी हलके असते. त्यामुळेच जे वयस्कर लोक आहेत त्यांना पचनाच्या ज्या समस्या आहेत त्या वाढलेल्या असतात, तर त्यांना तुम्ही मूग खायला द्या आणि त्यांची पचनक्रिया कायमची सुरळीत करा. डिलिव्हरीनंतर मोड आलेले मूग खूप फायदेशीर असतात. मोड आलेल्या मुगामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फायबर्स यासारखे गुणधर्म असतात. डिलिव्हरीनंतर अशक्तपणा येतो, तर अशा वेळेस योग्य खाद्यपदार्थ खा आणि मुगाची उसळ तर नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये जरूर सामील करा. त्याच्याने स्त्रियांना खूप फायदा होत असतो. त्याचबरोबर हृदयरोगासाठीच देखील मूग उसळ ही खूप महत्त्वाची असते. चेहऱ्यावर ग्लो देखील येत असतो मुगाच्या उसळीने. जर तुम्ही नियमित मोड आलेले कडधान्य खाल्लेत तर यामुळे सायट्रोजनसारखे गुणधर्म तुमच्या शरीराला मिळतात आणि तुमच्या शरीरावर त्याचा तेजस्वीपणा व ग्लो येण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो, ही होती मुगाबाबत संपूर्ण माहिती, म्हणजे मुगाच्या उसळीबाबत. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.